महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील MGNREGA जाचकटी आणि प्रलंबित मागण्यांविरोधात गुरुवारी 16 एप्रिल मोताळ्यात रोहयो मजूर व ग्रामरोजगार सहाय्यकांनी धडक आंदोलन केले. आंदोलकांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवला. पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करून पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. गट विकास अधिकारी, BDO व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रॅली दरम्यान घोषणाबाजीमुळे शहराचे लक्ष वेधले गेले. या आंदोलनाला काँग्रेस व युवक काँग्रेसचा पाठिंबा होता. प्रमुख मागण्यांमध्ये ग्रामरोजगार सहाय्यकांना पूर्ण वेळ नोकरी, थेट पगार तसेच मजुरांसाठी फेस ऑथेंटिकेशन, ऑनलाईन हजेरी, NMMS व ABPS प्रणाली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. थकीत मजुरी त्वरित देऊन 100 दिवस रोजगाराची हमी द्यावी अशी ही मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. ब्युरो रिपोर्ट, वन टच लाईव्ह आणि न्यूज. आणि काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मंडळी यांनी एक धरणे आंदोलन पंचायत समिती मोताळा इथे आयोजित केलेलं होतं. तिथे धरणे आंदोलन करून आज तहसीलदार मॅडम आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दोघांनाही आम्ही संयुक्तरित्या निवेदन केलेलं आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या काही मागण्या आहे. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहे. हे शासन रोजगार हमी कायदा खिळखिळा करण्याच्या मागे लागलेला आहे, जेणेकरून रोजगार हमीचा कायदा संपुष्टात आला पाहिजे, जो की गरिबांना रोजगाराची गॅरंटी देत आहे. याच्यामध्ये आज आम्ही इथे निवेदन केलं आणि ज्या न्याय मागण्या आहेत त्या आम्ही तहसीलदार मॅडम आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या आहे. तात्काळ या योजनेचे मध्ये ज्या काही त्रुटी आहे त्यावर लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन या त्रुटी दूर कराव्या. अन्यथा आम्ही याहीपेक्षा अधिक आक्रमक स्वरूपात, तीव्र स्वरूपाचं एक आंदोलन तालुक्यामध्ये उभं करू आणि ग्राम रोजगार सेवक आणि रोजगार हमीवरील मजूर यांना न्याय दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी स्वस्थ बसणार नाही, हा इशारा मी या निमित्तानं शासनाला देत आहे. एक मिनिट. कृपया चैनल सब्सक्राइब करायचं विसरू नका. धन्यवाद. नहीं, मगर मैंने टच किया